नमस्कार मित्रांनो. गेल्या वेळेला आपण ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा टॉपिक स्टार्ट केला होता आणि त्यामध्ये आपण पहिलं एक्झाम्पल बघितलं होतं व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल रोड आणि ह्या दुसऱ्या एक्झाम्पल पर्यंत म्हणजे वेल ऑफ डेथ या टॉपिक पर्यंत आपण येऊन पोहोचलो होतो. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला मोटरसायकल आहे त्याची मिनिमम वेलोसिटी फाइंड आउट करायची. म्हणजे कमीत कमी वेलोसिटी ज्या वेलोसिटीने तो त्या वेलच्या त्या भिंतींवरून त्या विहिरीच्या भिंतींवरून तो व्यवस्थित फिरू शकेल खाली न पडता. तर हे फाइंड आउट करण्यासाठी मला मिनिमम वेलोसिटी पाहिजे आणि मिनिमम वेलोसिटी फाइंड आउट करण्यासाठी मला त्या मोटरसायकलवरती कोणते कोणते फोर्स त्याच्यावरती अप्लाय होणार आहेत हे फाइंड आउट करायचंय. तर गेल्या वेळेला मी सांगितलं होतं त्याचं वजन जे आहे mg ते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे. त्याच्यानंतर त्याला बॅलन्स करणारा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे. नॉर्मल रिएक्शन आतल्या डायरेक्शन मध्ये आहे टुवर्ड्स द सेंटर. हॉरिझॉन्टल रोड वरती बरोबर उलट केस होती. जरी वेट डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये होतं तरी त्याला बॅलन्स करणारा नॉर्मल रिएक्शन होतं आणि सेंट्रिपिटल फोर्स कोण पुरवत होतं तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. इथे काय इथे वेटला बॅलन्स करणारा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे आणि सेंट्रिपिटल फोर्स कोण पुरवणार आहे नॉर्मल रिएक्शन. त्याच्यामुळे आपले इक्वेशन्स बदलणार आहेत. ते काय असणार आहे ते बघूया. जसं मी मगाशी म्हटलं नॉर्मल रिएक्शन कोण पुरवणार आहे सेंट्रिपिटल फोर्स हा नॉर्मल रिएक्शन पुरवणार आहे आपल्याला नॉर्मल रिएक्शन आणि वेटला बॅलन्स करणारा कोण आहे तो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. Fs इज इक्वल टू mg. मी mg इज इक्वल टू Fs लिहिले पण त्याने काही फरक पडत नाही. ठीक आहे. तर mg इज इक्वल टू Fs फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि mg एकमेकांना बॅलन्स करतात आणि सेंट्रिपिटल फोर्स कोण पुरवतंय नॉर्मल रिएक्शन पुरवतंय. ठीक आहे. आता ह्या दोन इक्वेशनचा उपयोग करून मला मिनिमम वेलोसिटी फाइंड आउट करायची. हे डेरिव्हेशन स्टार्ट करताना पहिली गोष्ट ही आपल्या लक्षात ठेवायची की फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस एन. ठीक आहे. म्हणजे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन टाइम्स नॉर्मल रिएक्शन. ठीक आहे. म्हणजे Fs इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस एन. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज लेस दॅन or equal to mu s times n, where n is normal reaction and mu s is coefficient of static friction. हे इक्वेशन आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. ह्या इक्वेशनचा उपयोग आपल्याला मिनिमम वेलोसिटी फाइंड आउट करण्यासाठी होणार. कसा ते पाहूया. Fs ची व्हॅल्यू काय आहे Fs ची व्हॅल्यू आहे mg. त्याच्यामुळे ह्या Fs च्या जागी मी काय टाकणार आहे mg and this is less than or equal to mu s n. आता मित्रांनो नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू काय mv स्क्वेअर अपॉन r बरोबर. तर ह्या n च्या जागी मी काय टाकणार आहे n च्या जागी मी टाकणार आहे mv स्क्वेअर अपॉन r बरोबर. आता याच्यातले लाईक टर्म्स कोणते आहेत सेम टर्म्स कोणते आहेत m. त्याच्यामुळे ते दोन्हीकडून कॅन्सल होतात आणि मला काय मिळेल g is less than or equal to mu s v square upon r. ठीक आहे. आता मला v स्क्वेअर साठी हे इक्वेशन सॉल्व्ह करायचंय कारण मला फाइंड आउट काय करायचंय v मिनिमम वेलोसिटी मला फाइंड आउट करायचंय. त्याच्यामुळे v स्क्वेअर साठी मी हे इक्वेशन सॉल्व्ह करणार आहे. तर g is less than mu s v square upon r हे इक्वेशन मी पुन्हा एकदा इथे लिहितोय. G is less than or equal to mu s v square upon r. ठीक आहे. आता आम्हाला v स्क्वेअर साठी सॉल्व्ह करायचंय तर मला v स्क्वेअर तिथेच ठेवावं लागेल आणि मग हे इक्वेशन काहीच असं v स्क्वेअर इज ग्रेटर दॅन और इक्वल टू rg अपॉन μs. कसं आलं सिंपल आहे. अल्जेब्रा वापरलंय मी शाळेतलं. r इथे घेऊन गेलो μs इथे आणला. ठीक आहे. v स्क्वेअर तिथेच ठेवला त्याच्यामुळे v स्क्वेअर इज ग्रेटर दॅन आणि v स्क्वेअर जी आपली राईट हँड साइड आहे ती अगोदर लिहिली त्याच्यामुळे v स्क्वेअर इज ग्रेटर दॅन और इक्वल टू r इथे गेला न्यूमरेटरला rg आणि μs डिनॉमिनेटरला. v स्क्वेअर इज ग्रेटर दॅन और इक्वल टू rg अपॉन μs. ही v स्क्वेअर आहे. ठीक आहे. v काय आहे v इज ग्रेटर दॅन और इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg अपॉन μs.
तर ही आपली मिनिमम वेलॉसिटी आहे, मिनिमम वेलॉसिटी. ठीक आहे, त्याच्यामुळे व्ही मिनिमम शुड बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी अपॉन व्ही. तर अशा प्रकारे आपल्याला मिनिमम वेलॉसिटी मिळते. ठीक आहे, व्ही किती येतं, व्ही मिनिमम स्क्वेअर रूट ऑफ आर जी अपॉन व्ही एस. म्हणजे त्या मोटरसायकल स्वाराला जर गोल फिरायचं आहे खाली न पडता, तर कमीत कमी वेलॉसिटी कमीत कमी ही स्क्वेअर रूट ऑफ आर जी अपॉन व्ही एस असली पाहिजे. याच्यापेक्षा कमी वेलॉसिटी असेल तर तो माणूस खाली पडला. तर ते अवॉइड करण्यासाठी कमीत कमी इतकी वेलॉसिटी पाहिजे. तर हे होते ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. दोन ऍप्लिकेशन्स होते. एक तर वळणावरती जेव्हा रोड हॉरिझॉन्टल असेल तिथे गाडी व्यवस्थित फिरावी म्हणून लागणारी वेलॉसिटी, किती वेलॉसिटी असते, मॅक्झिमम मिनिमम वेलॉसिटी जी काही आहे ते आपण फाइंड आउट केलं. आणि त्याच्यानंतर वेल ऑफ डेथ मध्ये जर एखाद्या माणसाला त्या भिंतीवरून फिरायचं असेल, उभ्या भिंतीवरून, तर मिनिमम वेलॉसिटी किती लागेल हे आपण बघू. ठीक आहे, आता याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो ह्या वळणांशी संबंधितच आहे. वळणांवरती बऱ्याच वेळेला काय होतं की त्या गोलाकार पाथमुळे किंवा ट्रॅकमुळे सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स यांचा जर बॅलन्स नसेल, जनरली बॅलन्स असायला हवा, पण वेलॉसिटी खूप जास्त असेल तर गाडी बाहेर जाण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे, सरळ. तर हे अवॉइड करण्यासाठी म्हणून दोन गोष्टी करू शकतो. एक तर रोडचं फ्रिक्शन वाढवा, गाडीच स्लोली न्या. ठीक आहे, पण जेव्हा आपण वेलॉसिटी वाढवतो तेव्हा फ्रिक्शन सुद्धा वाढवतो. आणि चालणारे जे स्वार आहेत, गाडी स्वार, हे सगळेजण कॉशियस असतील वेलॉसिटीच्या संबंधित असं सांगता येत नाही. कोण किती वेलॉसिटीने जाईल सांगता येत नाही. म्हणून ते टाळण्यासाठी, हे जे ऍक्सिडेंट्स आहेत वळणांवरचे, हे टाळण्यासाठी आपण एकतर त्या रोडचं फ्रिक्शन वाढवू शकतो. ठीक आहे, पण फ्रिक्शनचं डिसएडव्हान्टेज काय आहे, तर फ्रिक्शनमुळे टायरचं जे वेअर अँड टेअर आहे, टायर खराब होण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही जेवढं वेलॉसिटी जास्त पाहिजे तेवढं फ्रिक्शन वाढवायला लागेल, आणि फ्रिक्शन जेवढं जास्त तेव्हा त्या गाडीचे टायर खराब होण्याची शक्यता जास्त असं आहे. तर फ्रिक्शन वाढवायला एक लिमिटेशन्स पडतात. याला दुसरा जो पर्याय आहे त्याला आपण म्हणतो बँकिंग ऑफ रोड. तर हे बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय हे आधी आपण पाहूया. समजा एक वळण आहे, तिथे जर मी रोडला बँक केलं, म्हणजे रोडला थोडस टिल्ट केलं वळणावरती, ठीक आहे, एक ठराविक त्याला अँगल दिला, तर त्या प्रोसेसला, समजा हा अँगल थीटा आहे, ठीक आहे, ह्या अँगलने मी त्या रोडला तिरपा केला वळणांवरती, म्हणजे वरची जी बाजू असेल ती आउटर एज असेल, जी ही रेज्ड एज आहे तो आउटर एज असेल, आणि इनर एज हा खोलगट ठेवला जातो, खाली तिरपा ठेवायला लागतो. हे कशासाठी? कारण ह्या बँकिंगमुळे काय होतं, त्याची वेलॉसिटी जी आहे, मिनिमम वेलॉसिटी, ती रेंज आपण वाढवू शकतो. ती मिनिमम वेलॉसिटी आपल्याला वाढवता येऊ शकते. म्हणजे गाडी बाहेर न जाता सुद्धा आपल्याला वेलॉसिटी वाढवता येऊ शकते. म्हणजे याच्यामुळे काय होतं, हे जे ऍक्सिडेंट आहेत ते आपण अवॉइड करू शकतो. ह्या प्रोसेसला, जिथे आपण रोडला टिल्ट करतो किंवा त्याला एक अँगल देतो, त्या प्रोसेसला आपण बँकिंग ऑफ रोड असं म्हणतो. आणि ह्या अँगलला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग. आणि प्रोसेसला म्हणतो बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोड. ठीक आहे. आता इथे आपल्याला जर वेलॉसिटी फाइंड आउट करायची असेल, मिनिमम मॅक्सिमम, प्रोसेस पुन्हा तेच आहे. त्या गाडीवरती, इथे समजा एक गाडी आहे, इथे एक गाडी आहे, ठीक आहे, ह्या गाडीवरती कोणते कोणते फोर्स ऍक्ट होत आहेत हे मला जाणून घ्यावं लागेल. तर आपण याच्यावरती कोणते कोणते, या कारवरती कोणते कोणते फोर्स ऍक्ट होणार आहेत ते आधी पाहूया. पहिला फोर्स म्हणजे त्या कारचं वजन, जे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये mg. दुसरा
नॉर्मल रिएक्शन जे ह्या सरफेसला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे ह्या डायरेक्शन मध्ये नॉर्मल रिएक्शन आहे. आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहे, म्हणजे एस हे ह्या तिरप्या डायरेक्शन मध्ये. ठीक आहे, तर हे तीन फोर्सेस याच्यावरती ऍक्ट होतात. आता इथे मित्रांनो लक्षात ठेवा, इथे वर्टिकल, जसं वेल ऑफ डेथ मध्ये वर्टिकल एक वॉल किंवा भिंत होती, बरोबर, उभी भिंत होती, तसं इथे नाहीये. हॉरिझॉन्टल रोड जो पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये होतो तसंही नाहीये. आणि ह्या दोघांच्या मध्ये म्हणजे एका अँगल वरती हा सरफेस आहे, त्याच्यामुळे नॉर्मल रिएक्शन हा त्याला परपेंडिक्युलर आहे, त्याच्यामुळे ह्याचं जे वजन आहे mg ते संपूर्णपणे नॉर्मल रिएक्शन बॅलन्स करू शकणार नाही. बरोबर, याचा जो नॉर्मल रिएक्शनचा जो वर्टिकल कंपोनेंट असेल, समजा हा वर्टिकल कंपोनेंट आहे n cos थीटा, कारण ह्या थीटाला ऍडजसेंट साइड ही आहे, बरोबर. ऍडजसेंट साइड म्हणजे n cos थीटा. आपल्याला माहिती आहे 10वीत असताना आपण बघितलं होतं cos थीटा काय असतं, ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. तर n cos थीटा म्हणजे ह्या नॉर्मल रिएक्शनचा हा जो पार्ट आहे n cos थीटा, तो ह्या mg ला बॅलन्स करणार. ठीक आहे, आणि ह्याचा जो हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे, n चा हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे n sin थीटा, n sin थीटा. ठीक आहे, तर हा हॉरिझॉन्टल कंपोनेंट टुवर्ड सेंटर. तर n चे किती कंपोनेंट आहेत, दोन कंपोनेंट आहेत, एक आहे उभा जो n cos थीटा आहे, आणि एक हॉरिझॉन्टल किंवा आडवा तो आहे n sin थीटा. तर आपल्या हा एक डायग्राम काढलेला आहे, याच्यावरून आपल्याला इक्वेशन्स तयार करायचे. mg ला कोण बॅलन्स करतोय, mg ला बॅलन्स करणारा कोणता आहे, n cos थीटा. सो n cos थीटा इज इक्वल टू mg, हे आपलं पहिलं इक्वेशन. ठीक आहे, आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे mv स्क्वेअर अपॉन r, हा सेंट्रिपिटल फोर्स कोण पुरवणार आहे, तर n sin थीटा. ठीक आहे, n cos थीटा इज इक्वल टू mg, पहिलं इक्वेशन, कारण वेट ला बॅलन्स करणारा n cos थीटा हा कंपोनेंट आहे, आणि सेंट्रिपिटल फोर्स जो टुवर्ड सेंटर आहे तो फोर्स आपल्याला कोण पुरवणार आहे, n sin थीटा, जो नॉर्मल रिएक्शनचा हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला दोन इक्वेशन्स मिळतात. मित्रांनो, याच्या पुढे एक डेरिव्हेशन आहे, आपल्याला मिनिमम वेलॉसिटी काढायची, मॅक्सिमम सेफ्टी स्पीड किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, पण हा टॉपिक मोठा आहे आणि तो या सेशन मध्ये बसणार नाही, त्याच्यामुळे आपण ते पुढच्या सेशन मध्ये कंटिन्यू करणार आहोत. सध्या तरी तुम्हाला फक्त बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय हे लक्षात ठेवायचंय, अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय हे लक्षात ठेवायचे, आणि हे दोन इक्वेशन्स आले कसे हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. तर आजसाठी एवढंच मित्रांनो, पुढच्या वेळेला आपण हा टॉपिक कंटिन्यू करणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.